आपण आयुष्यभर नेमकी स्पर्धा कुणाशी करत असतो? लहानपणापासूनच कुठेतरी ही स्पर्धा सुरू होते. शाळेत तो माझ्यापेक्षा पुढे, कॉलेजमध्ये ती माझ्यापेक्षा पुढे, नोकरीमध्ये कोणाची प्रगती जास्त, व्यवसायामध्ये कोणाचा टर्नओव्हर जास्त, आणि मग नकळत आपण एका माणसाकडे पाहतो, याच्यापेक्षा मला पुढे जायचंय. आणि इथूनच तुलना सुरू होते. तुलनेतून स्पर्धा सुरू होते आणि स्पर्धेतून कधीकधी ताणही सुरू होतो. पण आपण जरा थांबून विचार केला तर ज्याच्याशी आपण स्पर्धा करतोय त्याची आणि आपली परिस्थिती खरंच सारखी आहे का? कदाचित नाही. त्याची सुरुवात आपल्यापेक्षा वेगळ्या ठिकाणाहून झाली असेल. त्याच्या मागे उभं राहणारं कुटुंब वेगळं असेल. त्याला मिळालेल्या संधी वेगळ्या असतील. त्याला मदत करणारी माणसं वेगळी असतील. त्याच्याकडे उपलब्ध असलेला वेळ वेगळा असेल. त्याची आर्थिक परिस्थिती वेगळी असेल आणि कदाचित त्याच्या आयुष्यातल्या अडचणीही आपल्यापेक्षा वेगळ्या असतील. मग प्रश्न असा पडतो, आपण त्याच्याशी स्पर्धा करतोय की त्याच्या संपूर्ण परिस्थितीशी? एक छोटीशी गोष्ट आठवते. एका जंगलात 2 हरणं होती. दोघांनी एका नदीच्या काठावरून प्रवास सुरू केला. पहिलं हरिण खूप वेगानं धावू लागलं. दुसरं त्याच्या मागे होतं. पहिलं हरिण सतत मागे वळून पाहायचं, मी किती पुढे आहे. दुसरं मात्र आपल्या वाटेनं चालत राहिलं. काही अंतर गेल्यावर त्यांना एक मोठा उतार लागला. पहिल्या हरिणाला उताराची सवय होती. ते सहज पुढे गेलं. दुसरं सावधपणानं खाली उतरलं. पुढे मात्र दाट जंगल आलं. दुसऱ्या हरिणाला त्या जंगलाची वाट माहीत होती. ते पुढे निघून गेलं. पहिलं मात्र मागे राहिलं. तेव्हा कदाचित त्या दोघांनाही जाणवलं असेल, आपण ज्या क्षणी दुसऱ्याच्या वेगाशी आपला वेग मोजतो त्या क्षणी आपली वाट विसरतो. कारण प्रवास एकच असला तरी प्रत्येकाची वाट सारखी नसते. मग मला वाटतं, आपण दुसऱ्याशी स्पर्धा करण्याऐवजी एक वेगळा प्रश्न स्वतःला विचारू शकतो. कालचा मी आणि आजचा मी यात किती फरक पडला? हा प्रश्न मला जास्त अर्थपूर्ण वाटतो. कारण काल आपल्याला एखादी गोष्ट जमत नव्हती, आज थोडी जमत असेल तर ती आपली प्रगती आहे. काल आपला आवाज एवढा प्रभावी नव्हता, आज त्यात थोडी ताकद आली असेल तर ती आपली प्रगती आहे. काल आपण एखाद्या कामाला घाबरत होतो, आज ते करण्याची हिंमत आपल्यात आली तर ती आपली प्रगती आहे. आणि यासाठी दुसऱ्याला मागे टाकण्याची गरजच नाही. मला असंही वाटतं, दुसरा माणूस पुढे गेला म्हणजे आपण मागे गेलो असं समीकरण नसतं. आकाशात एक पक्षी उंच उडतो म्हणून दुसऱ्या पक्षाची उंची कमी होत नाही. एखाद्याचा दिवा मोठा आहे म्हणून आपल्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही. प्रश्न एवढाच आहे, आपल्या दिव्यातला प्रकाश आपण किती बाहेर आणतो? आणि कदाचित खरी स्पर्धा इथेच आहे, दुसऱ्याला हरवण्याची नाही, स्वतःमधल्या क्षमतेला जाग करण्याची. आणि म्हणूनच स्पर्धा करायची की नाही हा कदाचित प्रश्नच नाही. स्पर्धा तर आपल्या आयुष्याचा भाग आहे. प्रश्न एवढाच आहे, ही स्पर्धा कुणाशी असावी? दुसऱ्याशी की कालच्या स्वतःशी? मला वाटतं आपण हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं सोडवायला हवा. कारण शेवटी आपल्या आयुष्याचा खरा प्रतिस्पर्धी दुसरा कोणी नसतो, तो असतो आपल्यामध्ये दडलेला, अजून पूर्णपणे बाहेर न आलेला आपण. आणि कदाचित आयुष्याची सर्वात सुंदर स्पर्धा हीच असते, कालच्या स्वतःला मागे टाकण्याची. बाकी जग कुठं पोहोचलं यापेक्षा एक प्रश्न कदाचित जास्त महत्त्वाचा आहे, आपण कुठे पोहोचलो आणि आपल्यात अजून किती प्रवास बाकी आहे.